मॉर्निंग. यावेळी टाईम बघू शकता, सकाळचे 8:15 वाजलेले आहेत. सगळ्यांना शुभ सकाळ. तर आपली सकाळची सुरुवात झालेली आहे. तसं तरी मी 5 वाजताच उठते, पाणी वगैरे गरम करायचं असतं, मग त्यानंतर निवांत सगळी पारशी कामं होतात आणि मग आता स्वयंपाक पाणी हे पण झालेलं आहे आणि सगळ्यांचं जेवण खाणंही झालेलं आहे. दिनेश आज कॉलेजला जात आहे, तर दीपक बसस्टँडपर्यंत नेऊन सोडेल आणि तिथून त्याला जायचं आहे पप्पाकडे, म्हणजे गॅरेजला जायचं आहे. तर यांना सगळ्यांना आवरून दिलेलं आहे. माझी सगळी बाहेरची कामं आवरलेली आहेत आणि आज मी बनवलेले होते आपे. जसं की तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं, आजकाल व्हिडिओ कंटिन्यू येत नाही आहे, थोडंसं मागं पुढं होत आहे, त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे. कारण खूप गोंधळ झालेला आहे आजकाल. मी घरी राहत नाही किंवा घरी कोणीतरी पाहुणे येतात, त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित होत नाही आहेत. म्हणजे आता खूपच गोंधळ सुरू आहे घरी. तर आता मी बनवत आहे इकडे भाजी, आवऱ्याची भाजी. म्हणजे या शेंगा रात्रीच निवडून ठेवलेल्या होत्या आणि नाश्त्यामध्ये तरी आपे चटणी हे सगळं बनलेलं आहे. सगळ्यांचं पोटभर खाणंपिणं झालेलं आहे. आता दुपारच्या जेवणामध्ये मी भाजी, आवऱ्याची भाजी, भाकरी हे सगळं बनवत आहे. म्हणजे टिफिनलाही द्यायचं असतं, परत बाबांचंही जेवण खाणं असतं, त्यामुळे म्हणलं आताच बनवूया. कारण आता एकत्रच किचनची कामं आवरल्या संग नंतर मी किचनपासून फ्री होते आणि दुसरी कामं आवरते. कारण आता विचार करण्याची गरज नाही, एक सलग कामं आहेत, करत जा ही कामं काही संपणार नाहीत, असं झालेलं आहे आता. तर असं सगळी किचनची कामं आवरली आणि टिफिन भरून द्यायचं आहे. पण अगोदर मी कपडे मशीनला लावले आणि आज आम्हाला जायचं आहे लग्नाच्या कार्यक्रमात. तर मी अगोदर साडी घालून रेडी झाले. जसं मी तुम्हाला म्हणत असे, प्रत्येक वेळी कमी वेळामध्ये साडी घालणं थोडंसं कठीण होतं, म्हणून मी अगोदर साडी सेट करते. म्हणजे पदर वगैरे अगोदरच निऱ्या घालून मी व्यवस्थित पिना लावते त्याला, म्हणजे पूर्ण साडी भरून पिना तुम्हाला दिसत असतील तेव्हाच कुठे साडी छान सेट होते आणि छान बसते. तर साडी घालून झालेली आहे अगदी मिनटामध्ये. आणि इकडं माझा मेकअपही झाला, म्हणजे जास्त मेकअप नसतो माझा. तर हाच आहे माझा फायनल लुक. तर बांगड्याही घालायच्या राहिल्या होत्या, गळ्यातलं वगैरे मी घातलेला आहे. तर झालेले आहे मी रेडी. आता थोड्या वेळा जायला निघूया. म्हणजे लग्नाची टायमिंग आहे 12-12:30 वाजता लग्न आहे आणि लग्न आहे उदगीरला, म्हणून थोडंसं लवकर निघायचं आहे. म्हणजे 11 वाजताच आम्ही घरातनं निघणार आहोत. पण घरी कामं आवरता थोडासा लेट होतो. 5-10 मिनिट इकडे तिकडे झाले की मग दिनेश पप्पा ओरडायला लागतात. तसं तर ते येणार नाही आहेत, ते गॅरेजमध्येच राहणार आहेत. आम्ही जाणार म्हणत आहेत, लवकर जावा, लग्न लागल्यानंतर जाणार का सुरू आहे त्यांचं. पण घरची कामे अशी असतात ना की ते सांगून जमत नाही, छोटी मोठी कामं खूप सारी असतात. तर भाजी, आवऱ्याची भाजी बनवली, पण ती भाजी ना थोडीशी तिखट झाली घाई गडबडीमध्ये. मिरची पावडर थोडीशी जास्त पडलेली आहे त्यामध्ये. तर मी थोडंसं टेस्ट करून बघितलं, तर म्हणलं आता यामध्ये थोडीशी डाळ टाकून बनवूया. तर डाळ पण डब्यातली संपलेली होती, म्हणजे आजच सगळी कामं निघायची होती मला. तर डाळीचे पोते वरती ठेवले आहेत, म्हणजे मसुरीची डाळ आणि तुरीची डाळ काढायची होती मला. तर अजयला म्हणलं ते डाळीचे पोते काढून द्या अगोदर. तर अजय काढलेलं आहे. तर वरती आणखीन ठेवलेली नाही, फक्त मी डब्यात जितकी डाळ पाहिजे तितकी काढून घेतलेली आहे आणि पोते आता मी आल्यानंतर ठेवणार आहे, कारण आता खूप गोंधळ आहे. आणि इकडे ठेवलेली आहे लोखंडाची कढई, यामध्ये तेल घेतलेलं आहे, मोहरी, जिरं, थोडंसं लसूण टाकून मी तडका तयार केला आणि मसुरीची डाळ टाकलेली आहे यामध्ये. आणि जी भाजी, आवऱ्याची भाजी बनलेली आहे ती पण यामध्येच ॲड करणार आहे, कारण ती भाजी एकदम छान झालेली आहे, पण थोडीशी तिखट झालेली, लाल मिरची पावडर थोडीशी जास्त पडली. म्हणजे घाई गडबडीत अशी कामं होतात ना, माझ्या हातून तर खूपच जास्त होत असतात. तर म्हणून हे थोडंसं तामझाम होतं, म्हणजे दुपारी तिवारी कामं करावी लागतात मला. म्हणजे लवकर करण्याच्या नादामध्ये उलट उशीर होतो मला. आणि आज दिनेशच्या पप्पाने सकाळी नाश्ता पण व्यवस्थित केला नाही, परत आलेले डब्बा. म्हणून मी काय केलं, इकडे थोडंसं दही घेतलं, कारण कामं खूप जास्त आहेत असं म्हणत होता दीपक. म्हणून मी म्हटलं आता कामामध्ये ते खाणार पिणार तर नाही आहेत, पण दही, साखर आणि थोडंसं दूध साय टाकलेले आहे. मस्त एक लस्सी टाईप हे झालेलं आहे. तर ते पटकन पितात आणि त्यांना आवडतं पण, म्हणून मी इकडे डब्यात सगळं तयार केलेलं, थोडीशी साखर टाकून ठेवलेलं आहे. आणि इकडे टिफिन पण भरलेलं आहे, म्हणजे मी कैरीची चटणी बनवलेली आहे, चटणी भाकर इकडे कपड्यामध्ये रॅप केलेला आहे आणि बाकीचं टिफिन भरून घेते. आणि डब्बा पण रिकामा झालेला आहे चटणीचा. तर आता भांडे तरी मी आत्ताच क्लीन केलेत आणि जे आत्ता झालेले आहेत ना भांडे, ते मी आता तसेच ठेवणार आहेत, कारण आता टाईम सांगितलं 11-11:15 वाजलेत, खूप लेट झालेला आहे. तर आता आम्ही फायनली घरातनं जायला निघत आहोत, कारण आता इथंच लेट करेन तर मग लग्नापर्यंत आम्ही पोहोचणार नाही, लग्न लागल्यानंतरच पोहोचणार, मग जाऊन काय त्याचा अर्थच राहणार नाही आहे. तर सगळं आवरलं मी, आता आम्ही जायला निघालेलो आहोत लग्नाच्या कार्यक्रमामध्ये. तर घरचं तामझाम दिवसभर चालतच असतं, थोडंसं बाहेर निघणंही गरजेचं असतं. तर फायनली आम्ही उदगीरला येऊन पोहोचलेलो आहोत आणि यांना येता टिफिन, चावी सगळं देऊन आलेलो आहोत. म्हणजे घराकडे काहीतरी कामं असतात आणि आम्हाला जायला लेट होतो, म्हणून म्हणलं त्यांना वेट करायला नको. तर इकडे बघू शकता नवरा नवरीची स्टेज कट एंट्री होत आहे, मस्त धमाकेदार एंट्री झालेली आहे डान्स करत. परत इकडं खूप सुंदर असं डेकोरेशन पण केलेलं आहे, म्हणजे खूपच सुंदर असा व्ह्यू येत आहे. फटाके वगैरे इकडे लावलेले आहेत आणि खूप छान वाटत होतं. तर फायनली नवरा नवरी स्टेजकडे आलेले आहेत आणि आता म्हणजे टाईम सांगेन तर 12:30 वाजलेले दुपारचे, थोडासा लेट झालेला आहे. पत्रिकेवरती टायमिंग दिलेली आहे ती होती करेक्ट 12:30ची आणि आता थोडासा लेट झालेला आहे, म्हणजे 1:45 वाजलेलेच होते.
लग्न लागतात म्हणजे सगळे पाहुणे मंडळी वगैरे येण्यामध्ये थोडासा लेट होतो. जे टायमिंग दिलेली आहे 5-10 मिनिट इकडे तिकडे होतात. तर फायनली शुभमंगल सावधान झालेला आहे. स्टेजवरती गेलेलो होतो, फोटो वगैरे काढले आम्ही म्हणजे एक आठवणीसाठी, आपल्या मेमोरीसाठी. नंतर जेवण खाणं झालं आणि लगेच आम्ही परत आलेलो म्हणजे जास्त वेळ थांबलेलो नाही, कारण कपडे मी मशीनला लावून गेलेले होते कारण लेट खूप झालेला होता आम्हाला. तर कपडे अगोदर मी काढले. येता आम्हाला दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि जे कपडे अगोदरचे उन्हाला टाकलेले होते ते मी काढलेले सगळे. म्हणजे एक वेळा मी मशीन अगोदरच लावलेली होती, म्हणजे कपडे जास्त असतात ना त्यामुळे 2 वेळा मी मशीन लावते. आणि तसं तर जास्त करून कपडे मी हातानंच धुवत आहे. पण ज्या दिवशी कुठंतरी जायचं आहे, घाई गडबड आहे किंवा घरी पाहुणे आलेले आहेत त्या दिवशी मात्र मी कपडे मशीनला लावते. कारण 1-2 दिवस चालतं, पण दररोजचे कपडे कसं कलरफुल असतात त्यामुळे दररोज मला म्हणजे हातानंच धुवावं लागत आहे. कारण ते कपडे वेगळं धुणं, हे वेगळं धुणं, मग ते सगळं पंचायत मी करत नाही. सगळेच बाहेर घेऊन जाते आणि कपडे धुवायला घेते. म्हणजे मला ही सोपी पद्धत वाटते. तर साडी वगैरे मी चेंज केली. अगोदर तर मी साडी घालून सगळी ही कामं घाई गडबडीने केलेली होती कारण लेट खूप झालेला होता. तसं तर अशी काटापदराची साडी घालून कामं आवरायला थोडंसं असं होतं ना की साडी सावरायची का कामं आवरायची असं होतं. तर अगोदर मी साडी वगैरे चेंज केलेली आहे आणि दररोजच्या लुकमध्ये मी आलेले आहे. आणि पूर्ण घरात एक वेळा झाडू मारली आणि फरशी पुसायला घेतलेली आहे कारण सकाळी तरी खूप गोंधळ होता, झालं नाही आहे मला. तर मला आज निवांत इव्हनिंगच्या वेळेतच फरशी पुसूया आणि मला आज झाडं पण लावायची आहेत. म्हणजे हे झाडं आणून ठेवलेले आहेत आणि ते हाडकं ताई ठेवल्याच म्हणजे ताईकडून आणलेले होते आम्ही. तर ती झाडं तसंच पाण्यात टाकून मी ठेवलेली आहे. म्हणजे शेवंती आहे, पिवळी शेवंती, पांढरी शेवंती, असे खूप सारे कलरफुल आम्ही आणलेले. तर जे कॅन असतात ना पाण्याचे, ते कॅन ठेवलेले 2-3 आणून खराब झालेले कॅन आहेत ते. तर त्याला कट करून त्यामध्ये ती झाडं लावायची. तर ती कामं आहेत. तर अगोदर मी फरशी पुसली, छान वाटत आहे, थंडगार आणि मुलं खालीच लोळत होते. तर म्हणलं लोळा किती लोळायचं आहे ते. तर काल ना खूपच वेळ झाला होता त्यामुळे मला झाडं लावणं झालंच नाही दिवसभरात. त्याच कामामध्ये म्हणजे वेळ कसा गेला समजलं नाही आहे मला. आणि दीपक आल्यापासून मी म्हणत होती की तुम्हाला नवीन रेसिपी करेन मी, आणि तुम्ही पण म्हणत होता ताई आता दररोज एक रेसिपी बघायला भेटेल म्हणजे मुलं आलेले आहेत, मुलांनाच घर भरून दिसत आहे तुझं. तर होत आहे अगदी बरोबर. दीपक दिनेश आल्यामुळे खूप छान वाटत आहे आणि खूप सारी पाहुणे पण भेटायला येतात. मी सगळ्यांचा व्हिडिओ काही बनवत नाही आहे आणि मी पण सगळीकडे भेटायला जात आहे, माझ्या बहिणीवाकडे, नंदबाईकडे, सगळीकडे गेले होते. व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे. पण थोडीशी माझी धावपळ होत आहे, त्यामध्येच थोडासा मला म्हणजे वेळेची कमी जाणवते की दीपक दिनेशला काहीतरी स्पेशल रेसिपी बनवायची तर कशी बनवायची, वेळच राहत नाही. एकतर मी घरी राहत नाही किंवा कोणीतरी पाहुणे येतात असं होत आहे आणि यामध्येच वेळ जातो. आणि दीपक पण लग्नाच्या सीझनमध्ये आलेले आहे. दररोज एक लग्न आहे, त्याच्या मित्राचे आहेत किंवा दिनेशच्या पप्पांच्या मित्राचे मुलीचे लग्न असं आहेत. मग तिकडे त्यांना पण जाणं होत नाही. मग ते दीपकला पाठवतात किंवा म्हणतात सगळेजण जा, मग सगळेजण आम्ही जायला निघतो असं होत आहे. त्यामध्ये वेळ जातो. तर असं सगळंच आवरलं पाहिजे. तर आज मी इकडे बनवत आहे शेवग्याची भाजी. तर शेवग्याच्या शेंगा चिरून घेतलेत म्हणजे कट करून घेतलेल्या आहेत मी. अगोदरची सगळी कामं आवरते आणि आज मला मुगाची उसळ बनवायची आहे. मूग अंकुरित करून ठेवलेले आहेत. तसं तर मिसळपाव वगैरे बनवायचं होतं, पण पाव काही मुलांनी आणलेले म्हणत होते. मग मी जे रोजचा स्वयंपाक आहे तेच बनवत. दररोज आपण लग्नाच्या कार्यक्रमात जात आहोत त्यामुळे तिथं सगळे मसालेदारच स्वयंपाक असतो. म्हणून म्हणते साधं सिंपल मम्मी घरचं जेवण बनव, भाजी भाकर जी छान अशी झणझणीत भाजी आणि भाकर बनव. तर ठीक आहे म्हणजे साधं सिंपल स्वयंपाक आज बनत आहे. तर इकडं मी अगोदर खोबरं भाजून घेतलेलं आहे, शेंगदाणे भाजून घेतले आणि इकडे माझ्यासाठी बनलेला आहे डिकाशन चहा. जसं तुम्हाला माहिती आहे की मी दुधाचा चहा पिणं आजकाल खूप कमी केलेला आहे. ताजं दूध आल्यानंतर एक वेळा चहा बनतो, नाहीतर मी डिकाशन चहाच घेते. आणि लसूण पण सोलेला संपलेला आहे तर त्यामुळे इकडं लसूण मी अगोदर सोलून घेतले. तसं तर सकाळी कामाचा गोंधळ खूप असतो आणि लसूण सोलणं खूप वेळ खाऊ काम आहे, पण झालंच नाही मला. दीपक आल्यापासून तर इतका गोंधळ आहे की कुठलीच कामं माझी व्यवस्थित होत नाही. धावपळ दिवसभर सुरूच असते माझी. तर इकडं खोबरं भाजून घेतलं, शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, लसूण सोलून घेतलेलं आहे. खोबरं आणि शेंगदाणे एकत्रच मिक्सरच्या भांड्यात मी इकडं वाटून घेत आहे. तसं तर शेंगदाणे थोडेसे जास्तच मी भाजलेले होते, तर अगोदर मी शेंगदाण्याचं वाटण करून डब्यात भरून ठेवलं. जसं दररोज भाजी बनते त्याला मी थोडेसे शेंगदाणे टाकत असते. म्हणजे शेंगदाणे जे वाटून ठेवलेले असतात ना ते वाटण थोडंसं टाकते, त्यानं भाजीला टेस्ट पण छान येतो, भाजी छान आळून येते. जसं की आपल्या घरी सुक्या भाज्या बनतात त्याला मी थोडंफार टाकत असते. तर इकडं अगोदर तर शेंगदाणे वाटून घेतले, काढून ठेवले. नंतर खोबरं आणि थोडंसं शेंगदाणे मी ठेवलेले होते ते मिक्स मी वाटून घेतलेलं आहे. म्हणजे शेवग्याच्या शेंगाचा इकडं मसाला तयार करून घेतला. जास्त काही टाकायचं नाही, फक्त खोबरं आणि शेंगदाणे यांनाच या भाजीला टेस्ट खूप छान येतो. इकडे कढई ठेवलेले, 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकलेला आहे, लसूण टाकलेला आहे, परतून घेतलं. नंतर जे मसाला मी वाटलेला होता ना ते टाकलेला आहे आणि परतून घ्यायचं आहे कमी गॅसवरती. धना पावडर संपलेलं होतं तर इथं मसाले मी काढून घेतले डब्यामध्ये. धना पावडर काढून घेतला आणि जेव्हा मी काढत होते तेव्हा म्हटलं चमच्यानं काढायला वेळ लागेल म्हणून मी डब्बाच उलटला आणि थोडासा मसाला कढईत पडलेला होता, म्हणजे धना पावडर कढईत पडली
पडलेलं होतं. म्हणजे 1 चमचा मी धना पावडर या मसाल्यामध्ये टाकलेला आहे, लाल मिरची पावडर, हळदी पावडर टाकलेली आहे. छान परतून घेतलेला आहे. मसाला असा जळायला लागतो, सुकं खोबरं खूप लवकर जळायला लागतं आणि व्यवस्थित भाजत पण नाही आहे. म्हणून मी काय केलं, थोडंसं पाणी टाकून इकडे हा मसाला एकदम मस्त असा भाजून घेतलेला आहे. खूप छान असा वास येत आहे मसाल्याचा. म्हणजे भाजीची पूर्ण प्रोसेसिंग असते मसाल्यामध्ये. मसाला व्यवस्थित भाजला ना भाजी एकदम मस्त आणि टेस्टी बनते. नंतर मी शेवग्याच्या शेंगा टाकल्या, खूप सारं पाणी टाकलं म्हणजे आमटी बनत आहे शेवग्याची. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. छान मिक्स करून भाजी झाकून ठेवलेली आहे. भाजी कमी गॅसवरती तिकडे शिजत आहे म्हणजे आमटी बनत आहे. तोपर्यंत इकडे मी कांदा, टोमॅटो हे सगळं घेतलेलं आहे. खाली बसून निवांत चिरत आहे, कारण थांबल्याच आपली सगळी कामं होत असतात. जी चिरण्याचं परत वाटणं कुटण्याचं जे हे काम आहे ते निवांत खाली बसून मी करत असते. तर भाजी पण इकडं अर्धवट शिजलेली आहे. तर इकडच्या बर्नरवरती उचलून ठेवला आणि इकडे मी दुसरी कढई ठेवलेली आहे. यामध्ये घेतले 2 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता टाकलेला आहे. म्हणजे आता बनत आहे मुगाची उसळ. तसं तरी ना जसं आपण हरभरे वगैरे भिजू घातल्यानंतर शिजवते ना, मी तसंच करत होते. मला आठवणच राहिली नाही की मुगाची उसळ मी बनवत आहे. म्हणजे गोंधळ इतका झालेला आहे की मी काय करत आहे त्याचं पण भान नाही आहे मला. असं झालेलं आहे. असं होतं ना तुमच्यासोबतही कधी कधी, जेव्हा कामाचा जास्त लोड पडतो आपल्यावरती, असं होतं. इकडे जिरं, मोहरी, कढीपत्ता छान भाजल्यानंतर म्हणजे छान तडतडल्यानंतर मी यामध्ये कांदे टाकलेले आहेत, परतून घेतलं. संग टोमॅटो टाकलेले आहे. सुके मसाले जसं की धना पावडर, हळदी पावडर आणि बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आणि हे जे मूग आहेत अंकुरी झालेली ते टाकून मी परतून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकलं आणि छान परतून मी कमी गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे. आणि इकडे भाजी पण बनत आहे, म्हणजे शेवग्याची आमटी पण बनतच आहे. आणि जे ही पसारा झालेला आहे सगळा मी उचलत आहे संग नाही तर किचनवरती खूप जास्त पसारा असा वाटतो. आणि आता इकडे संग मी भातही बनत ठेवते. डब्बा रिकामा झालेले आहे. दिनेशला म्हणलं तांदूळ काढून आण, पण मुलं तर म्हणतात पण कुठली कामं आवरत नाही, तर मीच नंतर घेऊन येते. तर इकडे तांदूळ जितके होते तितके मी घेतले. या तांदळामध्ये थोडेसे खडे आहेत, म्हणजे एकदम तांदळाच्या कलरचेच खडे आहेत, जसं गारगुटीचे दगड असतात ना तसे आहेत, दिसत पण नाही. तर रुळून घेत आहे मी आजकाल तांदूळ. आणि मुलं पण आलेले आहेत. आता दीपक, दिनेश, आजी सगळेजण गेले होते गॅरेजला सकाळी. दूध पण आलेलं आहे आणि आंबे घेऊन आलेले आहेत. तर म्हणत आहे दीपक, मम्मी आमरस आणि चपाती बनव. तर दुपारी मी आमरस चपाती बनवणार आहे आज. आता इकडे सकाळचा स्वयंपाक बनलेला आहे आणि मूग डाळ आणि इकडे फरसन वगैरे आणून ठेवलेलं होतं, तेच खायला घेतलेले आहेत, कारण सकाळी मुलांना भूक पण लागते. तर इकडे उसळ बनलेली आहे, आमटी बनलेली आहे, भात पण मी बनत ठेवत आहे. तर दीपक, दिनेश, आजी तिघालाही म्हणलं की उसळ खावा तवर. पण दिनेशला ना उसळ खायला आवडत नाही. वरण भात द्या जेवण करतो, पण उसळ वगैरे आवडत नाही. असं आहे, पौष्टिक वस्तू त्याला आवडत नाही आहेत. तर असू दे म्हणलं. आता उसळ इथं मस्त बनलेली आहे. तर दीपकला आणि आजीला दिलेली आहे मी, तुम्ही दोघंजण खाऊन घ्या. आणि दिनेशसाठी इकडे भात बनत आहे, आमटी तर बनलेलीच आहे. आणि जे राहिलेले आहे ते मी झाकून ठेवलं म्हणजे टिफिनला देण्यासाठी. तसं तर दिनेशच्या पप्पांना खूप आवडतं उसळ, मुगाची उसळ, हरभऱ्याची उसळ खूप आवडतात अशा वस्तू, आणि चांगल्या पण असतात. तर इकडे दोघंजणी किचनमध्येच बसलेले आहेत. तिथंच त्यांची बडबड सुरू आहे, असं मम्मी तसं मम्मी सुरू असतं. आणि इकडं घरच्या बाजूला ना खूप गर्दा आवाज येत आहे, म्हणजे काय झाले काय माहिती, खूपच त्यांचा सकाळपासूनच आवाज येत आहे. तर थोडासा तो आवाज तुम्हाला पण डिस्टर्ब करत असेल, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त त्यांचाच आवाज यामध्ये ॲड होत आहे, तर त्याला थोडंसं इग्नोर करा. तर इकडं आजीला म्हटलं आता उसळ तरी खाल्लेली आहे, आमटी पण बनलेली आहे, भात पण बनलेला आहे, ज्वारीच्या भाकरी बनलेली आहे, तर तुम्ही जेवण करा. जसं मी तुम्हाला म्हटलं की साधं सिंपल जेवण करायचं होतं सगळ्यांना. तर इकडं सगळ्यांसाठी ज्वारीच्या भाकरी बनलेल्या आहेत आणि मस्त अशी शेवग्याची आमटी बनलेली आहे. तर सगळेजण जेवण पण करत आहेत. मी इकडं गरमागरम ज्वारीच्या भाकरी बनवल्या, बाबांना जेवायला वाढलं आणि इकडे चपात्या पण बनत आहेत आता. तर असं होता हाच होता व्हिडिओ. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.